मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे रोहनची साहसे विषाणू भस्मभव. लेखक यश दत्ता पवार. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. जूनमधील पावसाळ्यातील तो एक साधारण दिवस होता. सकाळचे 9 वाजले होते. काल रात्रीपासून सुरू असलेला ढगांचा गडगडाट अद्यापही कायम होता. संपूर्ण अवकाशात पसरलेली ढगांची अभेद्य भिंत भेदण्याचा सूर्यकिरणांचा केविलवाना प्रयत्न सुरू होता. अजून तरी त्यांना यश आले नव्हते, ज्यामुळेच कंटाळवाणं भकास वातावरण निर्माण झालतं. पण थंड बोचऱ्या वाऱ्याची एखादी झुळूक स्पर्शली की अंगभर उत्साहाची शिरशिरी पसरायची. दुर्दैवाने लॉकडाऊन अजूनही कायम होता. जगभरात विषाणूवर मात करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू होते. घरी बसून कंटाळलेला 10 वर्षाचा रोहन वातावरणातील या बदलाचा आनंद घेत होता. त्याच्या दुमजली घरातील वरच्या खोलीतील खिडकी उघडी होती. पडदा वाऱ्याने फडफडत होता. खिडकी लगतच्या त्याच्या बेडवर बसून रोहन बाहेरचे दृश्य निहाळत होता. अगदी शांतता होती. इतक्यात खिडकी बाहेर हवेत कडांमधून ठिणग्या फेकणारे छोटे काळे वर्तुळ तयार झाले. अगदी रोहनपासून हातभर अंतरावर. या प्रकाराने कमालीचा दचकून रोहन मागे सरकला. गडबडीत त्याचा पाय बेडशीटमध्ये अडकून तो फरशीवर आपटला. क्षणभरात घटना घडल्या. रोहनच्या डोक्यातून एक वेदनेची सनक गेली. त्वरित सावरून तो रांगत मागील भिंतीला पाठ लावून त्या वर्तुळाकडे आवासून पाहतच राहिला. ते वर्तुळ झपाट्याने वाढतच चाललं होतं. साधारण 6 फूट व्यास झाल्यावर त्यातून एकाएकी एका माणसाने बाहेर उडी मारली, थेट रोहनच्या खोलीत. रोहनने किंकाळी फोडली, पण तो इतका घाबरला होता की आवाज तोंडातून बाहेर पडलाच नाही. पुढच्या क्षणी ते वर्तुळ नाहीसे झाले आणि तो माणूस उभा राहिला. त्याने विचित्र लाल, काहीसे मळलेले वस्त्र परिधान केले होते. एखाद्या जादूगाराच्या झग्यासारखे ते भासत होते. गौरवर्ण निळसर डोळे, व्यवस्थित राखलेली दाढी मिशी आणि लांब काळे केस, जे की डोक्यावरील ढगाळ मोठ्या टोपीखाली झाकले जात होते. निर्वात पोकळीतून जर कोणी विचित्र माणूस माझ्या समोर अशा प्रकारे प्रकट झाला तर माझी ही अवस्था निश्चितच तुझ्यासारखी झाली असती, तो मिश्किल स्मित देत म्हणाला. काही शब्द रोहनच्या डोक्यावरून गेले, मात्र रोहनचं शरीर अजूनही थरथरत होतं. मी हॅकेश्वास, तो पुढे होत म्हणाला. चेहऱ्यावरचं स्मित कायम होतं. असं घाबरू नकोस, मी काय तुला खाणार नाहीये. पटकन उठून उभा राहा. एकंदरीत त्याने रोहनचा बऱ्यापैकी विश्वास संपादन केलता. रोहन उठून उभा राहिल्यावर तो मागे वळाला आणि बेडवर बसला. त्याचे डोळे रोहनला निहाळत होते. सगळीकडे शांतता होती. इथे आणखी कोण आहे? आई वडील? त्याने विचारले. हो, आहेत खाली. बोलावू का? रोहन म्हणाला. आवाज काहीसा कापरा होता. नाही, माझ्याबद्दल आणखी कोणाला कळता कामा नये. माझा नाईलाज झालता, त्यामुळे मला इथे यावे लागले. असे अचानक. तुम्ही दुसऱ्या ग्रहावरील आहेत का? नाही नाही, हॅकेश्वास हसत म्हणाला. माझ्या कपड्यांवरती जाऊ नकोस. मी एक जादूगार आहे, पृथ्वीवरचाच, पण वेगळ्या मितीतला. आमचं जग काहीसं अज्ञात आहे माणसाला. हो, ओके, मी रोहन आहे. ती कोपऱ्यातील खुर्चीकडे बोट करत तो म्हणाला. ती खुर्ची मी वापरू शकतो? हो, म्हणून रोहन खुर्ची हॅकेश्वासला देण्यासाठी वळाला खरा, पण ती खुर्ची एकाएकी हवेत काही इंच उचलली गेली आणि दुसऱ्या सेकंदात हॅकेश्वास समोर येऊन थांबली. रोहन दचकला, सावरला आणि हॅकेश्वासकडे पाहत राहिला. थोडी भूक लागली आहे, काहीतरी खावं असं वाटतं. वेळ तसा कमी आहे आपल्याकडे, तो म्हणाला आणि खुर्चीच्या सपाट भागावर समांतर अलगद तळहात फिरवताच तिथे एक बाऊल तयार झाला. पांढरा, नक्षीदार, माणसाला ज्ञात आणि अज्ञात फळांनी गच्च भरलेला बाऊल. रोहन मात्र मक्यासारखं उभं राहून ते सर्व पाहत होता. तू हवं तर घेऊ शकतोस. हे तू कधीच खाल्लं नशील आतापर्यंत.
माझी इच्छा आहे की तू एकदा जरूर चाखावं. त्या फळांमधून एक लालसर केशरी फळ उचलून रोहन समोर धरत तो म्हणाला. रोहनने त्याच्या हातातून ते फळ घेतलं आणि एक तुकडा खाल्ला. अगदी रसरशीत आणि गोडसर, किंचित खारट असं ते फळ होतं. पहिल्याच घासाने रोहनच्या नसानसांतून उत्साह संचारला. पुढचे काही मिनिट हॅकेश्वास फळ खात होता. त्याचं खाऊन होताच तो बाऊल गायब झाला. हॅकेश्वासने आपल्या ढगाळ लालसर बाईला तोंड पुसलं. उठून खिडकीजवळ येत बाहेरील वातावरण आपल्या निळ्या डोळ्यांनी निहाळत तो म्हणाला, रोहन, आपल्याला एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडायची आहे. विषाणूने फारच थैमान घातलंय जगभर. किती बळी गेलेत हे तर ज्ञातच आहे, पण आपण आता आणखी नुकसान सहन नाही करू शकत. जी पावलं आम्हाला पूर्वी उचलणं गरजेचं होतं ती मात्र फार उशिरा उचलली गेली. आमच्या जगातील उच्चस्तरीय विभागाने या बाबतीत लक्ष घालायचं की नाही यात बराच वेळ घालवला. कारण काही असो, कदाचित राजकारण, कदाचित आपापसातील मतभेद, कदाचित संवादाचा अभाव, पण माणसांच्या जगात लुडबुड करण्याचा आम्हाला कोणताही अधिकार नाही हे मात्र नक्की. पण आता आमच्यात आणि माणसात निर्णय झालाय की एकत्र येऊन एक घाव घालायचा, फक्त एक, आणि विषाणूला संपवायचं कायमचं. हॅकेश्वास सांगत होता. रोहन ऐकत होता. माझे अनेक साथीदार जगभरात सगळ्या शहरात हजर आहेत. आता 9:30 वाजलेत. आपल्याला 10 वाजता ताबडतोब कृती करावी लागेल. पण माझ्या नकळत माझा पाठलाग होत होता. काही वाईट जादूगारांची ती भयानक टोळी आहे. त्यांना आमच्या योजनेचा सुगावा कसा लागला माहीत नाही, पण त्याला टाळण्यासाठी मी अचानक नियोजित जागेच्या विरुद्ध जागा निवडली. ती ही होती. माझ्या साथीदारांचाही कदाचित पाठलाग होत असेल, आणि जर 10च्या आत त्यांना आमची पूर्ण योजना कळली तर ते लोक नक्कीच ते अडवू पाहणार, आणि हे आपल्याला परवडण्यासारखे नाही. यापुढे विषाणूचे बळी ठरणारे लाखो लोक आपल्याला वाचवता येतील. येत्या काळात मला तुला सोबत ठेवायला हवे, कारण कोणत्याही क्षणी ते वाईट जादूगार येथे येतील. तू एकमेव व्यक्ती आहे ज्याने मला पाहिले आहे, आणि ते मला शोधू शकतील. आपल्याला इथून निघायला हवं, ताबडतोब. फार मोठा धोका झालाय. हॅकेश्वासने बोलणं संपवलं. ते लोक आपल्याला मारतील? रोहनने विचारलं. उगीच खोटं बोलण्यात अर्थ नाही रोहन. तू मला एक साहसी आणि प्रामाणिक मुलगा वाटतोस. तसा तू नक्कीच असशील. त्यांच्या कृतीचा पुरावा नष्ट करण्यासाठी ते नक्कीच मारतील. ठीक आहे, आपण लगेच निघू. औंढा गिळत रोहन म्हणाला. जरूर, पण आधी. हॅकेश्वासने डोळे बंद करून हळुवार आणि आत्मविश्वासाने हात फिरवला. त्या पाठोपाठ हवेत एक नाजूक पण मुलायम गडद हिरवा असे वस्त्र तयार होत गेले. अगदी हॅकेश्वासने परिधान केले होते तसे. हे पटकन घाल. विषाणूपासून संपूर्ण संरक्षणासाठी. रोहनने लगेच ते वस्त्र घातले. ते अगदी हलके आणि हलकेसे थंड जाणवत होते. हॅकेश्वास काहीशा विचारांती म्हणाला, मला वाटते याचीही कदाचित गरज भासेल. जग्याच्या आतील खिशातून त्याने एक सोनेरी कडं बाहेर काढलं आणि रोहनच्या मनगटावर घालून दोन्ही बाजूने हलकासा जोर देताच खट आवाज करत ते बंद झालं आणि पुढच्या सेकंदात अदृश्य झालं. हे माझ्या अनुपस्थितीत तुझ्या कामाला येईल, पण तशी वेळ येणारच नाही. आपण नेहमी सोबतच असणार आहोत. तो त्याचा हात आपल्या हातांनी दाबत धीर देत म्हणाला. चेहऱ्यावर स्मित तसेच होते. पुढच्या क्षणी तो घरकन फिरला आणि एक शिट्टी वाजवली. आपल्याला यात बसायचं आहे, तो म्हणाला. रोहनने बेडवर चढून खिडकी बाहेर डोकावले, पण तिथे काहीच नव्हते. प्रश्नार्थक मुद्रेने त्याने हॅकेश्वासकडे एक कटाक्ष टाकला. तो हसत होता. हे डोळ्यांवर घालून ठेव. वस्त्रातून एक प्रत्येकी गुलाबी आणि निळसर काच असलेला गॉगल काढत हॅकेश्वास म्हणाला, म्हणजे प्रवासात खाली पाहताना घाबरणार नाहीस. अर्थातच जर तुला वाहन आवडले तर. रोहनने गॉगल डोळ्यांवर चढवून खिडकी बाहेर पाहिले आणि तो जागीच थिजला. आपलं हृदय बंद पडल्याची शंका त्याच्या मनात आली. लांडग्यासारखे 2 प्राणी त्याच्याकडे बघत होते. फक्त सामान्य लांडग्यांमध्ये आणि यांच्यामध्ये एवढाच फरक होता की यांच्या अंगावर अजिबात मांस नव्हते, फक्त हाडांचे सापळे, ज्यांच्या पाठीला व मानेला दोऱ्यांच्या साह्याने जोडलेली मागची एक लाकडी ट्रॉली, आतून बसण्यासाठी पुरेशी जागा असणारी, लेदर सीट असणारी, करकर आवाज करणारी आणि हवेत तरंगणारी एक ट्रॉली. अर्थातच रोहनने असा विचार केला नव्हताच. मला वाटलं आपल्याकडे झाडू असतील, हॅरी पॉटर सारखे, तो म्हणाला. या प्रवासाची आठवण तू कधीच विसरणार नाहीस. हॅकेश्वास म्हणाला.
मलाही असंच वाटतं, रोहन म्हणाला, पण स्वतःशीच. चल पटकन बस त्याच्यात, एक उडी मार फक्त, हॅकेश्वास म्हणाला. रोहनचं मन धजावत नव्हतं. उडी मारली की ट्रॉली तुटून आपण थेट खाली पडू, अंगणातील दगडांवर. त्याच्या मनात विचार आला, पण अचानक हे सगळे नकारात्मक विचार बाजूला पडले आणि त्याने लाकडी ट्रॉलीत उडी मारली. आणि त्या पाठोपाठ हॅकेश्वासने. वारं खूपच हळू वाहत आहे नाही, आपण त्याच्यापेक्षा जोरात उडू, दोर हातात घेत हॅकेश्वास म्हणाला. आणि त्याने शिट्टी वाजवताच लांडग्यांच्या सापळ्यांची ती जोडगोळी ट्रॉलीला प्रचंड वेगाने ओढू लागली. रोहनच्या डोक्यावरची टोपी खाली झाली होती आणि केस हवेत उडत होते. गार हवेचे झोत एकामागून एक न थांबता चेहऱ्यावर आदळत होते. डोळ्यातून पाणी येऊ लागले आणि बघता बघता अवघ्या काही सेकंदात 1-2 मैल मागे पडले. तुला ओरडायचं असेल तर तू ओरडू शकतो, हॅकेश्वास कितीतरी मोठ्याने ओरडला. पण वाऱ्यामुळे शेजारी बसला असूनही तुटक तुटक आला. सुरुवातीला रोहनला खुश होऊन आरोळी ठोकावीशी वाटली होती, पण ते आता इतक्या उंचीवर होते की रोहनची दात खिळी बसली होती. तो खाली पाहण्याचं प्रकर्षाने टाळत होता. खालची घरे, मैदाने, झाडी इतकी सूक्ष्म दिसत होती की 5-6 घरे आरामशीर रोहनच्या बोटावर मावली असती. त्याचं अख्खं शहर त्याला दिसत होतं. ढगही अगदी जवळ वाटत होते. आणि इतक्यात ते घडलं. समोरून अचानक काळी वस्त्र घातलेला, चेहरा बुरक्याखाली झाकलेला माणूस त्यांच्या दिशेने येऊ लागला. तो तशाच कोणत्या तरी अज्ञात हिंस्र प्राण्यांच्या सापळ्यावर बसला होता. त्याचा एक हात हवेत उंचावला. हे मात्र वाईट झालं, दोर सावरत हॅकेश्वास म्हणाला. आणि पुढच्या क्षणी एक काळसर, धुसर, वाफेसारखी वस्तू ऊर्जा नागमोडी वळण घेत एखाद्या बाणासारखी त्यांच्या ट्रॉलीला येऊन आदळली. एक मोठा आवाज झाला. रोहनचे आणि हॅकेश्वास काळसर धुराने घेरले गेले. प्रचंड हादरे बसले. ट्रॉलीवरचा ताबा सुटला आणि रोहन वाऱ्याला चिरत खाली पडू लागला. प्रचंड वेगाने, प्रचंड उंचीवरून जमिनीच्या दिशेने तो खाली पडत होता. कानातून फरफर आवाज करत वारं आत शिरत होतं. ती छोटी वाटणारी घरे मोठी होत होती. रोहन मोठ्याने ओरडत होता. घाबरून त्याने डोळे बंद केले होते. कोणत्याही क्षणी तो जमिनीवर आदळणार होता. इतक्या शरीराला बसणारे वाऱ्याचे फटके बंद झाले. आवाजही शांत झाला. हलकसं वारं शरीराला गुदगुल्या करत होतं. विषाणू भस्म भव, त्याला प्रभावी आत्मविश्वासात आवाज उच्चारलेला मंत्र ऐकू आला. रोहनने डोळे उघडले. तो हवेत हळूहळू वरती सरकत होता. त्याने घड्याळात पाहिले. 10 वाजले होते. एकाएकी सगळीकडे मंद निळसर उजेड पसरला. रोहनने वरती पाहिले. तो हॅकेश्वास होता. त्याच्या डोळ्यातून, संपूर्ण शरीरातून तो निळसर प्रकाश बाहेर पडत होता. हॅकेश्वासने आपले दोन्ही हात अवकाशाच्या दिशेने फैलावले होते. त्याच्या शरीरातून बाहेर पडणारी ती निळसर ऊर्जा केंद्रित होऊन वरती दाटलेल्या काळ्या गडद ढगांमध्ये जात होती. किती आश्चर्यकारक, किती विलोभनीय दृश्य होते ते. 1-2 क्षणातच विजा कडाडल्या. संपूर्ण आभाळात निळसर झाक पसरली आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाचे ते गार थेंब रोहनचे अंग भिजवून खाली जमिनीच्या दिशेने पडू लागले. शेवटी रोहन तरंगत ट्रॉलीपर्यंत आला होता. त्याची अवस्था फारच वाईट झालती. हॅकेश्वास त्याच्याकडे पाहत होता. चेहऱ्यावर ते स्मित. काम फत्ते झालं, विषाणू संपला, हॅकेश्वास म्हणाला. तुम्ही त्याच्यापासून कसे वाचलात? रोहनने विचारलं. माझी ताकद त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त आहे रोहन, कारण ते वाईट आहेत, खोटे आहेत, इतरांशी आणि मूलतः स्वतःशीच प्रामाणिक नाहीत, भित्रे आणि तितकेच कमकुवत आहेत. तुम्ही म्हणालाच होतात, हा अनुभव मी कधीच विसरणार नाही. खरं आहे, रोहन म्हणाला. त्याच्या तोंडात पावसाचे खारे पाणी जात होते, तरीही तो हसतच होता. रोहन, मला माफ कर. तू हा अनुभव कधीच विसरणार नाही, कारण तो तुला कधी आठवू शकत नाही. मी शब्द जपून वापरले होते. तू हे क्षण पूर्ण आनंदाने जगावे म्हणून मला तुझी स्मृती नाहीशी करावी लागणार आहे. माझ्याबद्दल आणि या वाईट घटनांबद्दलही तसा नियम आहे रोहन. आशा आहे की तुला वाईट नाही वाटणार. हॅकेश्वास रोहनकडे पाहत होता, काहीशा नाराजीने तर काही विश्वासाने. रोहन जरासा नाराज झालता, पण त्याने समजून घेतले. त्याच्या भावना हॅकेश्वासपर्यंत मुक्तपणेच पोहोचल्या होत्या. डोळ्यांतून ठीक आहे, पण एक दीर्घ श्वास घेत हॅकेश्वास म्हणाला,
या ट्रॉलीचे आता काही खरे नाही. आपण परतीचा प्रवास बहुधा झाडूनच करू. फक्त विजांपासून सावधान. हो, रोहन स्मिथ करत म्हणाला. हॅकेशॉसने ट्रॉलीच्या खालच्या कप्प्यातून पॉलिश केलेले चमकणाऱ्या गुळगुळीत लाकडाचे झाडू काढले आणि पुढच्या क्षणी दोघेही त्या मुसळधार पावसात वेगाने रोहनच्या घराकडे परतत होते. रोहन पाठोपाठ हॅकेशॉसही खिडकीतून आत आला. रोहनने त्याचा हिरवा ढगाळ अंगरखा हॅकेशॉसला दिला. आश्चर्य म्हणजे त्याचे कपडे मात्र कोरडे होते, अगदी पूर्वीसारखे. मला जायला हवं रोहन, परवानगी दे, हॅकेशॉस म्हणाला. बाय, रोहन म्हणाला. हॅकेशॉसने रोहनच्या डोक्यावर अलगद तळहात टेकवला. दुपारी सर्व प्रसारांमध्ये एकच बातमी होती. विषाणूचा प्रादुर्भाव एकाएकी कमी झाला असून एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. बऱ्याच रुग्णांच्या प्रकृतीत विलक्षण सुधारणा झाली आहे. एका दीर्घ झोपेतून जाग आल्यावर रोहन डोळे चोळत उठून बसला. डोकं थोडंसं दुखत होतं. उठून आरशात पाहिल्यावर त्याच्या हातात काहीतरी चमकदार सोनेरी त्याला दिसलं. क्षणार्धात सर्व आठवणी परत आल्या. त्याची नजर हॅकेशॉसला शोधू लागली. तो नव्हता, मात्र रोहनच्या उशीजवळ एक चिठ्ठी होती. आपण पुन्हा भेटूयात, लवकरच. मी एक नवीन चॅनल ओपन करत आहे. त्यावर तुम्हाला ॲनिमेटेड हॉरर स्टोरीज पाहायला मिळतील. त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.